तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज होती जोगोची माझी जोटी इंदापूर सांगली आणि रिटर्नच होती दिवसभर आम्ही एकाच जोटीवर. मग काय मी मशीन चालू केलो तोपर्यंत आमचा जोगू घेऊन आला 4720 सांगलीचं विमान. मस्तपैकी स्टँडवर घेऊन गेलो आणि म्हणलं आता कंट्रोल केबिनला जाऊन पावतीवर मांडावं म्हणलं. वेबिल दिलं, त्याच्यावर सहाय्य केलं, मस्तपैकी चहा पिऊन बरोबर 7 वाजता निघालो. गाडीला बसल्या बसल्याच गर्दी हो म्हणून मग काय तिकीट काढलं आणि आलो नातेपुत्यात. तर जगून आणला होता इडल्या, मस्तपैकी जगोच्या इडलीच्या डब्यावर ताव मारला. सकाळच्या नाश्त्यानंच पोटगच भरलं होतं आणि त्यात गाडीची गर्दी विशेष हार्ड. मग लागलो शिंगणापूरच्या घाटाला. आलो शिंगणापुरात, सगळी पॅसेंजर दिली उतरून. मग काय अजून गर्दी गच. मग तिथनं आलो डायरेक्ट दहिवडे. हे आमचं फुकटचं पॅसेंजर बसलो होतो माझ्या सीटवर. मग काय आलो डायरेक्ट विट्यात. बायको घेतला डब्बा. तिथनं आलो कंट्रोल केबिनला मांडायला. तोपर्यंत जो माझा गाडी घेऊन आलाय, मला सोडूनच चालला होता. दिल्या 2 शिव्या आणि बसलो गाडीत. तिथनं डायरेक्ट सांगली स्टँडवर आलो. बायकोन दिला डबा, म्हणलं आता ताव मारावा, म्हणलं 4 घास सुकान खावं. तर बायकोनं मस्त मेजवानीच दिली ती. वांग्याचं कालवण, भात, काकड्या, मोसंबी, चपाती आणि लोणचं. एवढं गरगरून ताव मारून खाल्लो आणि निघालो सांगलीतनं डायरेक्ट इंदापूरला. तिथनं डायरेक्ट आलो तासगावात. तरी आणि कुत्र्यागत गर्दी. मग काय विषय शेवट. मग काय गाडीला हो म्हणून पॅसेंजर आलो डायरेक्ट विट्यात. बायकोकडे घेतला डबा घेतला. डब्याची पिशवीत बघितलं तर होता आत सरबत. मग काय एकच नंबर काम. घेतला घोडभर. तिथनं आलो डायरेक्ट मायनी स्टँडवर गाडी मांडली. आणि हाय आमचा मायनीच्या स्टँडवरचा रसवाला. त्याची पिशवी ओढजत द्यायची होती, घेतली आणि द्यायचं म्हणलं. मग मायनीच्या स्टँडवर निघालो तर बाहेर येताच मग हो म्हणून ट्रॅफिक. मायनीच काय विषय काय कळत नाही, माणसं रस्त्यालाच गाड्या लावून जाते ती. तिथनं डायरेक्ट पडला अंधार. व्हिडिओ काढायची इच्छा नव्हती. मटण खायला बोलवलं का? बरं, आता उद्याच्याला वाढदिवस आहे, काय आहे का पार्टी बिर्टी? उद्या 30 तारीख आहे. हा, 28 तारखेला नव्हता, 30 तारखेला आहे वाढदिवस. हे असलं आमच्या जोगूच काम. बायको म्हणाल ती पूर्व दिशा. मग काय जोगू गेला स्टँडला मांडायला. मी माझा हिशोब केला. काय तिकटा काढून खूप थकलो होतो. तोपर्यंत जगू आला. मग काय म्हणलं आता जावं म्हणलं. तोपर्यंत आमचं होतं जेवायचं नियोजन. मग आलो पिल्ल्याकडे घेतल्या मस्त 2-4 भाकरी पार्सल आणि म्हणलं आता जायचं दुटकेकडे. आलो दुटकेकडं तर दुटके चाललं होतं तयारी. येताना म्हटलं कोथिंबीर घेऊन ये. मग दिली कोथिंबीर, मस्तपैकी कापून टाकली होती. भावानं चिकन एकच नंबर गेलतं. मग करा लागला होता कालवण. तिची चालली होती फोडणी द्यायचं. तोपर्यंत म्हणलं आता मी मॅच बघत बसतो. मग काय मॅच आणि सूप एकच नंबर काम. मॅच बघता बघता भावाला घेऊन बाहेर. मग काय चिकन वाढलं माझ्या ताटात, कचकाटून खाल्लं आणि विषय शेवट केला. तर भावानं आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.